नमस्कार. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील अंजनगाव येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यावरून जो वाद निर्माण झाला होता तो आता मिटला आहे, ही आनंदाची बातमी आहे. काही दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखला गावामध्ये सुद्धा छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं राजकारण झालं आणि तिथे सुद्धा प्रचंड वाद निर्माण झाला आणि सर्व महाराष्ट्राचं लक्ष या गावाकडं लागलं. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून असे वाद निर्माण होत आहेत. खरं तर 18 पगड जातीला एकत्र करून छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचं स्वप्न साकारलं आणि त्याच शिवरायांच्या राज्यामध्ये आज त्यांचाच पुतळा उभारण्यावरून वेगवेगळे गट म्हणण्यापेक्षा वेगवेगळ्या जाती एकमेकांच्या समोर येऊन उभ्या राहत आहेत. खरं म्हणजे सध्या राज्यामध्ये सत्तेवर असलेलं सरकार आहे आणि त्या सरकारचा एक महत्त्वाचा नारा आहे, तो म्हणजे बटेंगे तो कटेंगे. बटेंगे तो कटेंगे असा नारा देणारं सरकार सत्तेवर आहे आणि त्याच सरकारच्या काळामध्ये त्याच राज्यामध्ये ज्या राज्यामध्ये छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातीला एकत्र करून स्वराज्य साकारण्याचा संकल्प केला आणि तो सिद्धीस नेला, त्याच राज्यात हे सगळं घडत आहे. छत्रपती शिवरायांचं राजकारणाच्या निमित्तानं नाव घ्यायचं, आपण शिवरायांच्या विचारांचे पाईक आहोत आणि शिवरायांच्या विचारांनीच आपण काम करतो आहोत असं सतत सांगत राहायचं आणि प्रत्यक्षात मात्र राज्यभरामध्ये ज्या 18 पगड जाती गावगाडा चालवत आहेत किंवा आता गावगाडा जरी चालत नसेल तर गावामध्ये गुण्यागोविंदाने राहत आहेत, अशा गावांमध्ये त्याच शिवरायांच्या पुतळ्याच्या निमित्तानं जातीजातीमध्ये तणाव निर्माण होत आहे. हा तणाव निर्माण केला जातो आहे का? हा तणाव का निर्माण केला जातो आहे, याचे प्रश्न सध्या कुणालाही पडताना दिसत नाही. जो तो आपल्या जातीपुरताच विचार का करायला लागला आणि मग आपल्याच जातीपुरता विचार करून एकमेकांच्या विरुद्ध वागायचंच असेल तर मग बटेंगे तो कटेंगेचा अर्थ नेमका काय, असाही प्रश्न आमच्यासारख्यांना पडतो. खरं तर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला विरोध होण्याचं काहीच कारण नाही. अर्थात अंजनगाव सुरजीतल्या प्रकरणाचं मी थोडंसं स्पष्टीकरण करतो या निमित्तानं की अंजनगाव सुरजीचा पुतळा ज्या पद्धतीने जिथे बसवला होता तिथं एक मंदिरही होतं आणि त्याच्या वादावर आता पडदाही पडलेला आहे, त्याच्यामुळं त्याच्यावर फार विस्तारानं बोलून पुन्हा वाद वाढवण्याचं काही कारण नाही. पण ते जे काही घडत होतं ते थोडंसं खटकणारं होतं आणि अनेकांना ते संयुक्तिक वाटत नव्हतं, म्हणून त्या गावातील वादावर पडदा पडला आणि छत्रपती शिवरायांचा पुतळा एका अन्यत्र त्याच गावामध्ये बसवण्याचा निर्णय झाला. सर्वांनी तो मान्यही केला, त्यामुळं ती आनंदाची बातमी आहे. पण त्यानिमित्ताने जे तणाव निर्माण झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये, विशेषतः मराठा विरुद्ध धनगर समाज, मराठा विरुद्ध वंजारा समाज, कारण आता कसं की हे स्पष्टपणे बोलावंच लागणार आहे. काही ठिकाणी मराठा विरुद्ध बौद्ध समाज, काही ठिकाणी मराठा विरुद्ध मुस्लिम समाज, असे तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. होतं नंतर हे प्रकरण मागे पडतं आणि कालांतराने राजकीय लोक त्याच्यावर पोळ्या भाजून घेतात. पण अनेक वर्षे त्या गावामधलं वातावरण या सगळ्या आठवणींच्या जखमा अंगाखांद्यावर घेऊन पुढं जात राहतं आणि गावामधील काही लोकांमध्ये त्याचं आठवणीच राहत नाही, तर त्याच्या वागणुकीमध्ये सुद्धा बदल पडतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण जर खरंच छत्रपती शिवरायांचा विचार मानणारे असू, आपण जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मानणारे असू, तर मग अशा घटनांकडं लोकांनी दुर्लक्षसुद्धा करायला पाहिजे. आणि अनेक जण तर अशा वादामध्ये अडकतही नाही, ही एक चांगली जमेची बाजू आहे. पण ज्यांना राजकीय पोळ्या भाजायच्या आहे किंवा जे राजकीय व्यासपीठांवरचे किंवा राजकीय सारीपाटावरचे प्यादे बनलेले असतात, ते मोरके येऊन हे सगळं गावगाड्याचं वातावरण बिघडवून टाकतात आणि राजकीय लोकांचं त्यामध्ये हित साधलं जातं. अंजनगाव सुरजीमधला वाद मिटला, ही आनंदाची गोष्ट आहे. चिखल्यामध्ये सुद्धा आता वाद नाही. खरं तर आता लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषदा या सगळ्याच निवडणुका संपलेल्या आहे. बुलढाणा जिल्ह्यामधील जिल्हा परिषद निवडणूक अजून व्हायची आहे, त्यामुळं तिथं राजकारण होतं का याचाही आपण विचार करायला हवा. सोलापूर जिल्ह्यात तर सर्वच निवडणुका संपलेल्या आहेत, जिथं अंजनगाव सुरजीचा आपण उल्लेख केलेला आहे. पुतळ्यांचं राजकारण मतपेटीपर्यंत जातं, मतपेटीचं राजकारण सत्तेपर्यंत जातं आणि पुन्हा सत्तेचं राजकारण पुतळ्यापर्यंत येतं, असं हे दृष्टचक्र बनलेलं आहे.
खरं तर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी कुणाचाही विरोध असता कामा नये आणि छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारताना काही गोष्टी मानक म्हणून पाळल्याच पाहिजे. छत्रपती शिवरायांचा पुतळा वाजत गाजत मिरवणुकीने आणि फार अतिशय म्हणजे आनंदाच्या वातावरणात तो उभारला गेला पाहिजे. अनेक ठिकाणी रात्रीतून पुतळा उभारावा लागला. अनेक ठिकाणी तो उभारण्यात आला आणि उभारायला सांगितलं गेलं. पोलीस या सगळ्या गोष्टींचे साक्षीदार बनतात, पण ते मूक साक्षीदार असतात. पोलीसच्या रेकॉर्डवरची माहिती विधानसभेपर्यंत जातही असेल, पण विधानसभेत जाहीर झालेली माहिती लोकांपर्यंत येते ती कोणत्या स्वरूपात येते हाही एक संशोधनाचा विषय झालेला आहे. मी आत्ता अत्यंत शेवटी जाताना स्पष्टपणे बोलतो की बटेंगे तो कटेंगेचा नारा देणारे जे आहेत तेच मराठ्यांना आरक्षण देणार आहेत, तेच ओबीसींना पण आरक्षण देणार आहे. एकाच वेळी ते तारेवरची कसरत आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्काही लागणार नाही असंही म्हणतात. मराठा समाजाला पूर्ण आरक्षण देणार असंही ते सांगतात. आणि मग या आरक्षणाचे प्रश्न जेव्हा सोडवणं कठीण बनतं आणि कायद्याच्या काही अडचणी त्यांच्यासमोर असतात, तर त्या स्पष्टपणे न सांगता वेगळ्या मार्गाने या दोन्ही समाजातील लोकांना वेगळ्या पद्धतीनं झुलवत राहणं हा प्रत्येक पक्षाचा म्हणजे याच्यावर सत्तेवरच्याही पक्षाचा आणि विरोधकांचाही त्यामध्ये सहभाग कमी अधिक प्रमाणात असतोच. आत्ताचं सरकार मात्र हे याच्यामध्ये तर माहिर झालेलं आहे आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ज्या पद्धतीने हे सगळ्या गोष्टी हाताळतात, तर राजकीय चातुर्य म्हणून तर त्यांचं कोणीही राजकीय विश्लेषण करताना कौतुकच करेल, पण जाती जातीमध्ये जो तणाव निर्माण होतो आहे तो तणाव दूर करण्यासाठी आपण काही करायला पाहिजे की नाही याचा विचार आता फडणवीसांनीच करावा. खरं तर देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यापासून या सगळ्या गोष्टी अधिक प्रमाणामध्ये घडत आहेत आणि कदाचित ते हा आरोप सहनही करणार नाही, परंतु गावागावामध्ये असं का घडतं आहे? ओबीसी विरुद्ध मराठा हा जो वाद आता सध्या राजकीय पटलावर आलेला आहे, तर तो खरंच मिटलेला आहे का? आरक्षणाचे प्रश्न सोडवताना या दोघांमध्ये वादच निर्माण व्हायला पाहिजेत का? या सगळ्या गोष्टींची चर्चा महाराष्ट्रामध्ये व्हायला हवी. आपण छत्रपती शिवाजी महाराजांसोबत राजर्षी शाहू महाराजांचं, महात्मा ज्योतिराव फुलेंचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो आणि त्या सगळ्या विचारांना मानणारे त्यांचे समर्थक मात्र एकमेकांच्या विरुद्ध मनात कटुता निर्माण करून वागतात आणि महाराष्ट्रामध्ये हीच कटुता राजकारणाचा मार्ग बनत चाललेली आहे. ही फार मोठी शोकांतिका आहे. अंजन सुरजीचा वाद हा एक त्याचं बोलकं असं उदाहरण आहे असं आपण समजू. या पुढच्या काळामध्ये तरी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे वाद होऊ नये एवढं देवेंद्र फडणवीसांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि जिल्हा परिषद निवडणुका राहिलेल्या ज्या काही आहेत 29 पैकी 12 जिल्हा परिषदांच्या झालेल्या आहेत आणि राहिलेल्या ज्या 17 जिल्हा परिषदा असतील किंवा 15 जिल्हा परिषदा तर त्यांच्याही निवडणुका होतील पुढच्या काळामध्ये. तर या सगळ्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांनासुद्धा छत्रपती शिवरायांच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांच्या राजकारणापासून दूर कसं ठेवता येईल हे बघण्याची जबाबदारी राज्यकर्ते म्हणून आता सध्याच्या सरकारची आहे. म्हणजे कुणाला लपवावं कुणाला दाखवावं अशी एक म्हण आहे. याला झाकवावून त्याला दाखवावं असे सगळे पक्ष झालेले आहेत. त्याच्यामुळं टीका करताना आपण आत्ता देवेंद्र फडणवीसांवर टीका करत आहोत, पण सगळे एकाच माळेचे मणी झालेली ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आपल्याला वारकऱ्यांनी गळ्यात घातलेली जी माळ असते ती माळीचं त्या माळेचं पावित्र्य जर जपायचं असेल आणि हा सगळा विचार जर 18 पगड जातीचा पुढं न्यायचा असेल, दिंडीमध्ये जसे सर्व 18 पगड जातीचे लोक एकत्र असतात, छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये जसे 18 पगड जातीचे लोक एकत्र राहिले, तसेच आत्ताच्या आधुनिक युगामध्ये सुद्धा या सर्व 18 पगड जातीच्या लोकांचे कितीही इंटरेस्ट एकमेकांच्या आडवे आले तरी विचार हरवता कामा नये ही भूमिका घेऊन राज्यकर्त्यांनी काम करण्याची गरज आहे. मात्र अंजनगाव सुरजी असेल किंवा चिखला असेल अशा ठिकाणी वातावरण पेटतं, ते पेटवलं जातं आणि त्याच्यावरती पोळ्या भाजल्या जातात. अनेक ठिकाणी याच्यातून सामाजिक वातावरण कलुषित होतं आणि यामध्ये दंगली होतात, लोकांवर गुन्हे दाखल होतात. अनेक वर्ष ते गुन्हेगार म्हणून त्यांना वागवलं जातं. याचं भान मुख्यमंत्र्यांना राहिलं पाहिजे. कारण आता सध्या तुम्ही ज्या खुर्चीत आहात तर बोट तुमच्याकडेच येणार आहे. त्यामुळे फडणवीसांवरच का टीका करते असं म्हणून जे नेहमी त्यांची बाजू घेणारे आहेत त्यांचे कैवारी त्यांनाही माझं हेच सांगणं आहे की त्या खुर्चीत बसायचं असेल तर होणारी टीकासुद्धा तुम्हालाच सहन करावी लागेल. कारण तुम्ही पालक म्हणून बसलेले आहात, मालक म्हणून बसलेले नाहीत.
या आधीच्याही मुख्यमंत्र्यांना आम्ही म्हणत होतो, आत्ताच्याही म्हणून पुढच्याही म्हणू. इतकंच. आपण पाहत राहा न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल.